बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोहोचला, हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक त्याला जेबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि म्हणाला, काय रे वानरा, मला ओळखत नाहीस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? अरे तो हनुमान बजरंगबली, अरे तुला ओळखतो ना, अरे तो तूच ना ज्या बाजीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती. त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला. हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा. शत्रूचा कॉन्फिडन्स लूज केला पाहिजे. अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला. अरे मला एक लक्षात घेतलं पाहिजे, रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. मला माहिती आहे वेळ संपत चालली. रामकथेमध्ये 2400 श्लोक आहेत आणि 7 कांड आहेत. मी सांगतोय की अजून तुम्हाला 24 सुद्धा सांगितलेले नाही. रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आहे. लक्ष्मण कोसळ हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं संजीवनी गुटिका घेऊन जा. हनुमान विसरला आणि आपल्या मेडिकल स्टोअरच घेऊन आला. त्याला हनुमान म्हणतात. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत लक्षात. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती. रामासारखा नेता झाला नाही लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं, रामाने आपल्यातल्या सामान्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं बरं का, त्यांनी त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व होतं. रामाने एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपला. लिडरशिप क्वालिटी काय असते जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीनं हनुमान एक वानर होता, एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याती खुशाली जी काय आहे तिला सांग, मी येतोय, काळजी करू नकोस. आपण असं तर काय केलं असतं? आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम केलं तरी 10 वेळा त्याला समजलं नाही तुला, त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेतो, अरे बघ तो काय करतो आहे. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच मी येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर गेलेल्या. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला आणखी दिली, मग त्याला
स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला. कारण त्या रामाच्या दरबारात जायचो, त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून रामाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून त्याने स्वतःला अटक करून घेतली. तो गेला, रावण शिकला. आता काय करायचं, त्याच्या शेपटाला आग लावला. आता झालं काय, शेपूट कोणाचं, हनुमान. तेल कोणाचं, राज्य कोणाचं जळालं, रावणाचं जळालं. त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. तुझ्या पैशाने तुझं राज्य माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय. माझी शेपटी सुरक्षित आहे. वाघाच्या शेपटीला काही उदार पोचली नाही. ते वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या. वाघाचे बसडे पण सुरक्षित आहे, हनुमान सुरक्षित आहे. रामानं हनुमानाला जे सांगितलं तेवढं सांगितलं आणि बाकी कुठलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं. याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा. आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात, तिकडे दुनिया तिकडे करू शकतात. उद्धवजी हे एवढे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत. जनतेला आग लावायला किती वेळ लागतो आहे, तुमच्या आदेशाची गरज नाहीये. आम्ही आहोत. आजच्या महाशिबिराचं वैशिष्ट्य तेच आहे. उद्धवजी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही रामाच्या कथेचा दुसरा शेवटचा एक साल सांगतो आणि विषय जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य. राम सांगतो, जे ईश्वराने निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. फालतू फालतू निंदेच्या कारस्थानाला माझं भाग्य बदललं. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही शौर्याने लढून मिळवू. समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता. हा रामकथेचा मुख्य सार. आम्ही लढून मिळवू, आम्ही जिंकू आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवा झेंडा फडकवलाय त्यापेक्षा उंच भगवा झेंडा जो जंगलाला सुरक्षित आहे तो आपण फडकवू. हे आजचं महाशिबिर त्यासाठी आहे. उद्धवजी आम्ही आहोत, हे हनुमान आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.